या ठिकाणी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती आणि पनवेल महानगरपालिका शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस देवेंद्र मडवी यांचा आज वाढदिवस. मी आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. वाढदिवसाचं औचित्य साधत असताना आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम हा जनतेसाठी उपयुक्त असावा हा दंडक या ठिकाणी माननीय विवेकानंद पाटील साहेबांनी आम्हाला घालून दिलेला आहे. आणि त्याच परंपरेत त्याच प्रथेनं शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, नेत्याचा, पदाधिकाऱ्याचा वाढदिवस आतापर्यंत आम्ही साजरा करत असतो. ती परंपरा या ठिकाणी देवेंद्र मडवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत बाजार समितीचं संचालक मंडळ, बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी पाळली, त्याबद्दल त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. शेवटी आज आपण बघितलं तर संस्कार हे अतिशय महत्त्वाचे आहेत याची जाणीव या देशातल्या जनमानसाला व्हायला लागलेली आहे. विशेषतः तरुण तरुणी या बाबतीत आग्रही व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षानं गेली 35 वर्ष हे संस्कार जपलेले आहेत. 35 पेक्षा 38 वर्ष हे संस्कार जपलेले आहेत. ते संस्कार आमची भावी पिढी देखील पुढे चालवेल हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला प्राप्त झालेला आहे. खरं तर आज 40व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून हा पहिलाच माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी माझे नेते आदरणीय माजी आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि ज्येष्ठ चिटणीस नारायण शेठ घरत, पनवेल महापालिका चिटणीस नगरसेवक प्रकाशजी म्हात्रे, तालुका चिटणीस राजेशजी केडी, पनवेल महापालिकेचे गटनेते चेतनजी भगत, मनीषाताई, विलासजी फडके, उपसभापती सुनील सोनावले, संचालक मंडळ आणि खऱ्या अर्थानं काही दिवसांपूर्वी गणेश उत्सवाची मीटिंग ठेवली होती. गणेश उत्सवाला इथे जवळजवळ 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने एक आढावा बैठक ठेवली होती. तेव्हा येणाऱ्या वाढदिवसानिमित्त व्यापाऱ्यांनी, ते रमाकांत दादा असतील, हातमुडे असतील, या सगळ्यांनी अशी इच्छा व्यक्त केली का आपण रक्तदान शिबिर ठेवूया. तर त्या निमित्तानं त्यांचाच दिलेला शब्द बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी, संचालकांनी च्या माध्यमातून आज माझा वाढदिवस साजरा होत आहे. खरं तर सभापती म्हणून जे काही काम करता येईल बाजार समितीच्या वाढीसाठी आणि बाजार समिती कशी नीटनेटकी राहता येईल त्या प्रयत्नानं हा वाढदिवस साजरा करण्यात मला आनंद होत आहे. सभापतीचा पदभार स्वीकारल्यानंतर आपण आयुक्तांची भेट घेतली आणि आपला बाजार समितीमध्ये रस्ते असतील त्याची दुरावस्था लक्षात घेऊन तिला चांगले बनवण्याच्या दृष्टीनं सुरुवात झाली. कशा प्रकारे पाहत आपण पदभार घेतल्यानंतर पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेशजी चितले साहेब यांचे आम्ही संचालक मंडळ माजी सभापती आम्ही भेट घेतली. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी त्यांना फोनही केला होता का आजूबाजूचे रस्ते, दोन्ही साईडचे गटर आणि स्वच्छता या सगळ्या गोष्टींकडं महापालिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आयुक्तांची भेट घेतली. आणि आपण आता तुम्ही आल्या असं तुम्ही बघितले असेल का गटर आणि गटराची झाकणं महापालिकेच्या माध्यमातून बसवण्यात आली आहेत. आणि त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे का येत्या म्हणजे थोड्या दिवसात 15-20 दिवसानंतर पावसाचा जोर कमी झाला का एस्टिमेट बनवून दोन्ही रस्ते कॉन्क्रीट करण्यात येतील असा आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. तर किती लोकांचा रक्तदानाचा शिबिर असल्याकडून साधारण किती लोक सहभाग घेणार आहे त्याच्यामध्ये? 40वा वाढदिवस असल्यामुळे एक 40चा आकडा ठरवला होता, पण 50च्या वर बॉटल रक्तदाते हे येऊन तिथे रक्त करतील अशी माझी आशा आहे. आज शेतकरी कामगार पक्षाचा हर उन्नरीय कार्यकर्ता आमचा देवेंद्र मडवी याचा 40वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. आणि त्या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं गेलं
खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच अशा प्रकारे रक्तदान झालं असेल माझ्या माहितीनुसार. परंतु या ठिकाणी संचालक असतील, पत्रकार असतील, माथाडी असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, त्यांनी सर्वांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे रक्तदान केलं हे अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आज मी या ठिकाणी सांगू इच्छितोय की देवेंद्र मडवीला पक्षाने ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या. आणि नुसत्या पार पाडल्या नाहीत तर रोज संध्याकाळी येऊन आज दिवसभरामध्ये केलेल्या कामाचा अपडेट तो आम्हा मंडळींना देतोय. आणि त्याच्यामुळं पक्षाने त्याच्यावरही खूप मोठ्या पनवेलमधल्या सहकारी संस्थेवर त्यांचे सभापती म्हणून निवड केली. मला निश्चित विश्वास वाटते की या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी, माथाडी, शेतकरी, शेतमजूर आणि संचालक मंडळ यांना सर्वांना बरोबर घेऊन अतिशय उत्तमरित्या ते प्रशासकीय काम करतील असा विश्वास आम्हाला निश्चित आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं देवेंद्र मडवी याला शुभेच्छा देतोय, नाहीतर आशीर्वाद देतो की भविष्यात जी जबाबदारी तुझ्यावर सोपवलेली आहे त्या चांगल्या पद्धतीने पार पाड आणि पक्ष संघटनेमध्ये अतिशय उत्तम असं काम आपल्या हातून घडेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. भविष्यात आपल्याला सुख, समृद्धी आणि आरोग्यदायक जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतोय आणि तुला लाख लाख शुभेच्छा देतोय. इथेच थांबतो. धन्यवाद. सभापतींप्रती असलेलं प्रेम आपण रक्तदानातून व्यक्त केलेलं आहे. एकूण त्यांच्या वाढदिवशी कशा प्रकारच्या शुभेच्छा द्या? खरं तर एक युवक या ठिकाणी सभापती म्हणून पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून युवकांना संधी देण्यात आली आणि युवक म्हणून या बाजार समितीचा कारभार पाहत असताना खरोखर एक चांगल्या उत्तम प्रकारे कारभार इथं पाहिला जातो. जर आता स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा इतर प्रशासनाच्या बाबतीत असेल, जो त्यांचा अनुभव राहिलेला आहे तो निश्चित या बाजार समितीला उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर युवकांमध्ये जो आनंद आहे, प्रेम आहे, तो पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील मजबूत होईल असं मला वाटतंय. खरं तर आज सभापती देवेंद्र मडवी यांना वयाची 40 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी जो संकल्प केला आहे त्या संकल्पाला निश्चित यश येईल. एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला ना आम्हालाही देखील रक्तदान करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सभापतींचं मनापासून आभार मानतोय. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवेंद्र गंगाराम मडवी यांचा 40वा वाढदिवस आहे. त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तसेच पनवेल तालुका सहकारी भातगिरणीच्या वतीने देतोय. तसेच त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी या 1 महिन्याभरात जे कामाची छाप त्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर उमटलेली आहे ती खरीच वाखाणण्याजोगी आहे. स्वच्छता असो किंवा मलनिसारण असो, त्या पद्धतीने ज्यांनी जे काम केलं ते काम एकदम उत्कृष्ट अशा पद्धतीने केलं. त्यांचा 40वा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि 40 बाटल्या रक्तदान म्हणजे रक्तदाते इथे उपलब्ध करून एक समाजोपयोगी असं काम त्यांनी वाढदिवसानिमित्त केलेलं आहे. अशीच कामं त्यांच्या हातून घडतील भविष्यात अशी मला आशा आहे. परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.